माझं गाव आरोग्य संपन्न गाव या संकल्पनेअंतर्गत ठेंगोडे येथे डेंग्यू, चिकनगुनिया आणि इतर डासांपासून होणाऱ्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष कंटेनर सर्वेक्षण आणि जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेदरम्यान आरोग्य पथकाने गावातील घरोघरी जाऊन पाण्याचा साठवणूक करणारी भांड्यांची तपासणी केली आहे आणि दूषित आढळलेले कंटेनर त्वरित रिकामे केले आहे। पावसाळ्याच्या आणि हवामान बदलाच्या काळात साचवलेल्या पाण्यात डासांची पैदास वाढून डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियासारखे आजार पसरण्याचा धोका असतो। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना डासांची पैदास रोखण्यासाठी तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले। घरातील पाण्याच्या टाक्या, पिंपे, कूलर व इतर भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून स्वच्छ वाळवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले। या सर्वेक्षणात आणि मोहिमेत आरोग्य सेवक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आशा वर्कर अरुणा आहिरे, सुनीता भावसार, आशा पवार, राजेश्री सावळे आणि योगिता सावळे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन कामगिरी बजावली आहे। आपला परिसर स्वच्छ ठेवून साचलेले पाणी वेळेवर रिकामे केले तर आपण डेंग्यू आणि मलेरिया या गावातून सहज हद्दपार करू शकतो। नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी आरोग्य पथकाकडून करण्यात आले आहे। आरोग्य यंत्रणेच्या या तत्परतेबद्दल ठेंगोडा ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।